पहा, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, हे सर्व काही ठीक आहे. परंतु सध्या देवेंद्र फडणवीस हे अ ब क दर्जाच्या महापालिकेबरोबरच ड दर्जाच्या महापालिकेमध्ये सुद्धा आयुक्तपदी IAS अधिकाऱ्यांच्या म्हणजे सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करू पाहत आहेत. परंतु त्यामुळे काय होणार आहे तर राज्य शहरी प्रशासकीय सेवेमध्ये जे इतर अधिकारी काम करत आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार आहे. कारण त्यांना या ड दर्जाच्या ज्या काही महापालिका आहेत त्यांच्यामधून संधी या अगोदर मिळत होती ती बंद होणार आहे. काही गरज नाहीये ड दर्जाच्या महापालिकांमध्ये आयुक्त पदावरती IAS अधिकारीच असला पाहिजे याची. या त्यांच्या गोष्टीला राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या संघटनेनी सुद्धा विरोध केलेला आहे. आता हा जो काही अधिकार आहे हा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या मंत्रालयाचा आहे. तिथे सुद्धा जर हस्तक्षेप होत असतील तर मग महायुती म्हणून कुठे काही आलं ना. महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना समान अधिकार असले पाहिजे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा झाली पाहिजे. तिथे कोणताही अंमल हा थोपला गेला नाही पाहिजे. कारण हे जे काही सरकार आहे हे महायुती म्हणून 3 पक्षांद्वारे चालविलं जात आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या तिघांमार्फत. हे कुणीही एका पक्षाचं 100% सरकार नाही हे संबंधितांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि वाद कसे टाळता येतील हे टाळले पाहिजेत. उगीच दुसऱ्यांच्या विभागांमध्ये हस्तक्षेप वारंवार करणं हे योग्य नाही.